नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपलं स्वागत आहे महाराष्ट्रीयन तडका या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण पाहणार आहोत पुरी भाजी। तर साहित्य पाहून घेऊया। हे मी पीठ मळून घेतलं आहे। याच्यात गव्हाचं पीठ आहे, थोडं मीठ टाकलं आहे चवीपुरतं, साखर घातली आहे आणि 1 चमचा रवा घातला आहे। त्याच्यात थोडंसं तेलाचं मोहन दिलं आहे आणि मळून घेतलं आहे, घट्ट मळून घ्यायचं आहे। हे असं इथपर्यंत घट्ट पाहिजे आणि तेल लावून एक 15 ते 20 मिनिटं साईडला ठेवून घेतलेलं आहे मी। इथे 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत, अद्रक लसूणची पेस्ट, कोथिंबीर, हे ते टोमॅटोची पेस्ट केली आहे, 3 टोमॅटो घेतलेत मी। इथे 2 कांदे चिरून घेतलेत। इथे तेल घेतलं आहे, तर मिरची पावडर आहे, गरम मसाला, जिरा पावडर, धने पावडर, हळद, जिरं, मोहरी, कसुरी मेथी, मीठ आणि हिंग। तर सुरू करूया। चला, तर आपण गॅस चालू केलेला आहे, कढई ठेवली आहे गॅसवरती। तर मी याच्यात तेल टाकून घेते। तेल तापून द्यायचं आहे। तेल तापलेलं आहे आपलं। त्यात मोहरी घालून घेऊ, जिरं, हिंग पण घालून घेऊ, आलं लसणाची पेस्ट, कांदा घालून घेऊ, ह्या भाजीला आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे, त्याच्यामुळे एक साईडला मी गरम पाणी करायला ठेवून देते। आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहेत, लाल तिखट, गरम मसाला, जिरा पावडर, धने पावडर, थोडी हळद, टोमॅटोची पेस्ट, आता आपल्याला मीठ पण घालून घ्यायचं आहे। ह्याला एक छान वाफ येऊन देऊ आपण। तर आपण एकदा चेक करू। आपला मसाला हा चांगला भाजून घेतलेला आहे आपण। तर आता ह्याच्यात बटाटा कुस्करून घालायचा आपल्याला, हातानेच असं फोडून घ्यायचा।
मी जास्त पण नाही शिजून घेतलेला बटाटा, थोडा मीडियम शिजवला आहे, म्हणजे ग्रेव्हीमध्ये शिजताना तो व्यवस्थित शिजला जाईल. आपण सगळा बटाटा फोडून घेतलेला आहे, हे मिक्स करून घेऊ. आपलं पाणी छान उकळलेलं आहे, बंद करून घेऊ. हे पाणी आपण ह्या भाजीत ओतून घ्यायचं आहे. तुम्हाला जितपत रस्सा पाहिजे तिथपर्यंत पाणी घालू शकता. आता मी याला छान उकळी येऊन देते. चला, तर आपली भाजी झालेली आहे. तर मी 15 मिनटं बारीक मंद आचेवर ही शिजून घेतलेली आहे. हिला काढून घेते मी आणि आपण त्याच्यावरती कढई ठेवू, दुसरी पुऱ्या करून घेऊ. तेल घालून घेते मी याच्यात. जे आपण पुरीचं पीठ मळून घेतलेलं आहे ते छान जरा थोडं मळून घ्यायचं, त्याच्यानंतर आपण पुऱ्या लाटू. तर इथे मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्या तेलात सोडू. काढून घेऊ. तर आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. आपण गॅस बंद करू. मी सर्व करून दाखवू. चला, तर आपली पुरी भाजी तयार आहे. कशी वाटली नक्की सांगा. आवडली तर शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.